हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मे 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला मोदी लाट प्रचंड असताना भाजपानं एक हाती लोकसभेची किंवा दिल्लीतली सत्ता काबीज केली. पण कोल्हापुरात मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवणारे धनंजय महाडिक हे विजयी झाले. त्याला कारण होतं की त्यापूर्वी 10 वर्ष सातत्यानं त्यांनी केलेलं काम, त्यांचा लोकसंपर्क, जनसंपर्क आणि यामुळं कामाला किंवा जो माणूस काम करतो त्याला प्रतिसाद दिला जातो हे कोल्हापूरच्या जनतेनं दाखवून दिलं. मे 2016 मध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. कोल्हापूरचे खासदार म्हणून धनंजय महाडिक यांनी सुद्धा आपली 2 वर्ष पूर्ण केली आहेत खासदारपदाची. या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नेमकं कोल्हापूरच्या पदरात काय पडलं, खासदारांनी काय कामगिरी केली, त्या कामगिरीचं मूल्यमापन कशा पद्धतीनं झालं आणि भविष्यकालीन त्यांच्या योजना काय आहेत, अशा वेगवेगळ्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आणि आज त्यासाठी खासदार धनंजय महाडिक आमच्या स्टुडिओत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे की गेल्या वर्षी टॉप 10 खासदारांच्या यादीमध्ये तुमचं नाव होतं, यावर्षी टॉप 3 खासदारांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे. मुळात अशा पद्धतीचं खासदारांचं मूल्यमापन करणारी संस्था कोणती आहे, ती शासनमान्य सरकारमान्य आहे का आणि त्याचे निकष काय आहेत? सर्वप्रथम लोकसभेच्या निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण होत असताना कोल्हापुरातील तमाम जनता, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, जनस्वराज्य आणि सर्व इतर मित्रपक्ष यांनी मला ही खूप मोठी लोकसभेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ज्याचा उल्लेख किंवा जो प्रश्न आपण विचारलेला आहे की या 2 वर्षामध्ये पहिल्या वर्षी मी टॉप 10 मध्ये आलो आणि आता दुसरं वर्ष पूर्ण होत असताना टॉप 3 मध्ये माझा नंबर आलेला आहे. याचं मूल्यमापन करणारी एक PRS लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून एक संस्था आहे. ही शासनाचीच संस्था आहे, ज्यामध्ये रिटायर्ड जज, IAS अधिकारी, त्याचबरोबर शासनाचे काही सेक्रेटरी, केंद्र शासनाचे, या सगळ्यांची मिळून ही संस्था आहे आणि हे सगळेजण याचं मूल्यमापन करत असतात. आता मूल्यमापन करण्याचे त्यांचे निकष काय काय आहेत, तर त्यामध्ये सभागृहामध्ये आपण वर्षभरामध्ये विचारलेले प्रश्न, सभागृहामधला आपला अटेंडन्स, होत असलेल्या डिबेटमध्ये सहभागी होणं, ज्या काही चर्चा किंवा डिस्कशन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सहभागी होणं, वेगवेगळी आयुध आहेत. लोकसभेमध्ये प्रश्न विचारत असताना वेगवेगळे आयुध आहेत, ज्याचा उल्लेख म्हणजे तारांकित, अनतारांकित प्रश्न ज्याला आपण म्हणतो, स्टार अनस्टार्ड, त्याचबरोबर 0 आवर म्हणून एक प्रश्न असतो, 193 म्हणून एक आयुध आहे, ज्यामध्ये अति महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तर 10 खासदारांनी मिळून पत्र दिलं तर त्याच्यावर चर्चा सभागृहामध्ये घडवून आणली जाते. अशी वेगवेगळे आयुध आहेत आणि यामध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स कसा आहे या सगळ्याचं मूल्यमापन करून हे निकष ठरवले जातात. आणि त्यामध्ये गेल्या 2 वर्षातले मिळून माझे 538 प्रश्न तारांकित, अतारांकित आणि इतर सर्व बाबी मी मांडल्यामुळं माझा संपूर्ण भारत देशामध्ये, ज्यामध्ये 543 लोकसभेचे आणि उर्वरित राज्यसभेचे असे 792 खासदार आहेत, या 792 खासदारांमध्ये 3रा नंबर माझा आलेला आहे. क्या बात आहे. मला वाटतं कोल्हापूरच्या दृष्टीने नक्कीच आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. कारण खरं तर महानगरपालिकेचं सभागृह असू दे किंवा देशाचं सर्वोच्च संसदेचं सभागृह असू दे, अनेक जण त्या ठिकाणी कधी तोंड उघडत नाहीत आणि म्हणूनच मौनी बाबा अशी एक नवीन संकल्पना किंवा नवीन शब्द तयार झाला होता. पण कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांनी मौनी बाबा तर सोडून द्याच, पण देशातील टॉप 3 मध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा त्यांची त्यामध्ये निवड झालेली आहे. आता मला यायचे दुसऱ्या प्रश्नाकडं की मुळात आत्तापर्यंत ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चांमध्ये तुमचा सहभाग किती होता? कारण अनेकदा तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत, पण चर्चांमध्ये सहभाग होण्यासाठी सुद्धा तिथे संसदेची काही वेगळी कार्यप्रणाली असते का? निश्चितच असते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला मौनी बाबा, असे बऱ्याच खासदारांना संबोधलं जातं. त्याची कारणंही तशी आहेत, कारण ते देशातील सर्वोच्च पातळीचं सभागृह आहे. त्यामध्ये बोलत असताना खूप जबाबदारीनं आणि अभ्यासपूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही, असं माझं मत आहे. आता काहीतरी विचारलं आणि हसवू शकता असंही होऊ शकतं. निश्चितच. ज्यावेळी मी निवडून गेलो त्यावेळी मी एका गोष्टीचा अभ्यास केला
की एवढी मोठी संधी आपल्याला कोल्हापूरच्या लोकांनी दिलेली आहे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंबहुना आपला एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी किंवा आपली छाप पाडण्यासाठी किंवा ज्या कारणासाठी लोकांनी निवडून दिले तर ते कारण कसं साध्य करायचं याची थोडीशी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला सभागृहात परफॉर्मन्स असला पाहिजे. बरेच खासदार 2-2, 3-3 टर्म निवडून आलेले सुद्धा आज सुद्धा बोलत नाही आहेत, कारण धाडस होत नाही, अभ्यास नसतो किंवा अभ्यास करण्याची इच्छाशक्ती नाही आहे, अशा अनेक बाबी आहेत. आणि एक तर संपूर्ण देश थेट प्रक्षेपणातून संसदेतलं कामकाज बघत असतो, संपूर्ण देश बघत असतो आणि म्हणून थोडेसे लोक धाडस करत नाहीत. पण मी पवार साहेबांचं आभार मानेन की अगदी पहिल्याच सत्रामध्ये, पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी मला एक संधी दिली आणि त्या पहिल्या संभाषणानंतर माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत गेला आणि नंतरचे मग विषय शोधणे या सगळ्या बाबी मी करत गेलो. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की सभागृहामध्ये काही डिबेट्समध्ये किंवा चर्चेमध्ये आमचा सहभाग कमी आहे, त्याचं कारण असं आहे की एखाद्या विषयावर चर्चा होत असताना, उदाहरणार्थ दुष्काळावर चर्चा, ज्यावेळी दुष्काळावर चर्चा करत असते त्यावेळी सभापती महोदय मॅडम असतात, त्या 4 तास त्याच्यासाठी वेळ अलॉट करतात. मग 4 तास हे संख्याबळावर असतं, मग त्यामध्ये पक्षीय संख्याबळावर वेळ दिला जातो. ज्या पद्धतीने आता मग भाजपाची मेजॉरिटी जे असतात तर 4 तासापैकी 2.25 तास त्यांना दिले जातात. त्याच्यानंतर AIDMK आहेत, काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, तृणमूल काँग्रेस आहे, असे सगळे पक्ष करत राष्ट्रवादी पक्षाची संख्या थोडीशी कमी आहे, 6 असल्यामुळं आम्हाला वेळ खूप कमी मिळतो. अगदी 4 किंवा 5 मिनिटच आम्हाला त्या चर्चेमध्ये सहभागी होता येतं आणि मग कमी वेळ असल्यामुळं आमच्या पक्षाकडून एक कोणतरी बोलू शकतो. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते तारिक अनवरभाई आहेत, त्याच्यानंतर सुप्रियाजी सुळे आहेत, ज्यांचं आता तारिकभाईंचं ही 6वी टर्म आहे, सुप्रिया सुळेताईंची ही 3री टर्म आहे आणि माझी पहिली टर्म आहे. त्यामुळे थोडंसं त्यांना पहिला प्राधान्य दिला जातो आणि त्यातून मी काही गोष्टी मी मागून घेतो किंवा कधी मला मिळतात, कधी साहेब स्वतः सांगतात या विषयावर तुम्ही बोला, आणि म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला सहभाग घेतात. पण म्हणजे जेव्हा डिबेट होतं त्याचा सुद्धा पक्षीय पातळीवरतीच विचार केला जातो, पक्षीय पातळीप्रमाणेच वेळ दिला जातो. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा सभागृहामध्ये बोलला होता निवडून गेल्यानंतर, त्यावेळेला हुरहुर वाटली होती का, किंवा त्यावेळेला थोडीशी धाकधूक होती का मनामध्ये, काय भावना होत्या नेमक्या? नाही, मी खूप मी अस्वस्थ होतो किंवा किंबहुना माझ्या छातीत धडधड होत होती, कारण मी बघितलं देशामधील सगळी दिग्गज मंडळी त्या सभागृहात बसलेल्या असतात. प्रचंड मोठा इतिहास आहे त्या सभागृहाला. मुलायम सिंग यादव, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, LK आडवाणी, ही सगळी दिग्गज आणि ताकदवान मंडळी त्या सभागृहात असतात आणि ज्यावेळी एखादा खासदार बोलण्यासाठी उभा राहतो त्यावेळी संपूर्ण सभागृहाचं लक्ष तुमच्याकडे असतं आणि म्हणून एक दडपण मनावर निश्चितच असतं. पण मी एक थोडासा विचार केला होता की आम्ही जरी आपल्या क्षेत्रामध्ये भाषण करत असो अर्धा तास 1 तास, तिथं आपल्याला 3 मिनिटं 4 मिनिटं मिळणार आहेत आणि त्यात आपल्याला जे काय आपलं म्हणणं मांडायचं ते तेवढ्या वेळेत मांडायचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला एक प्रश्न सभागृहामध्ये मांडत असताना मला 2-2 रात्र जागून तो प्रश्न तयार करावा लागतो, किंबहुना तो कसा कमीत कमी शब्दामध्ये जास्ती प्रभावी कसा मांडता येईल यासाठी सुद्धा वेगळा एक प्रयत्न करावा लागतो. तिथं मराठीमध्ये भाषण केलं तर सभागृहातल्या लोकांना समजत नाही, इतर देशातील लोकांना समजत नाही, त्यामुळे हिंदी किंवा इंग्लिश यामध्येच भाषण करावं लागतं. मी त्याचाही प्रयोग केला. पहिल्यांदा मी मराठीत बोललो, सभागृहातल्या लोकांनी मला सांगितलं की याचा काय आम्हाला काय समजला नाही अर्थ. दुसरं मी इंग्लिशमध्ये केलं. इंग्लिशमध्ये केल्यानंतर कोल्हापुरातल्या लोकांचे फोन आले की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय पण ते सगळ्यांना आपल्याला समजत नाही, आणि मग मी हिंदीचं संभाषण सुरू केलं. आता हिंदी असं आहे की आपण बघतो बरेच आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची हिंदी तेवढी परफेक्ट नसते, पण मी थोडासा त्याचाही अभ्यास केला आणि त्या पद्धतीने मी मांडणी सुरू केली. पहिलं संभाषण जे होतं माझं रेल बजेटवर बोलण्याची संधी मला पवार साहेबांनी दिली आणि साधारण मला 7 मिनिटं त्यावेळी मिळालेले होते आणि मी मला वाटते 8-8.5 मिनिटं ते माझं भाषण होतं आणि अतिशय प्रभावीपणानं मी केलं. चांगली मांडणी माझी. मला आठवतंय ह्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलचा जो मुद्दा होता त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलला होता. कर्जमाफीचा विषय, अनेक महत्त्वपूर्ण विषय मी मांडलेले आहेत. कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा खूप गाजलेला होता, तोही त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीनं मांडला होता आणि खूप त्याचं ॲप्रिसिएशन किंवा कौतुक झालेलं होतं. पहिलं संभाषण झाल्यानंतर स्वतः स्पीकर आमचे आहेत, सभापती जे आहेत सुमित्रा महाजनजी, त्यांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं होतं. आणि बरेच विषय ज्यावेळी आरोग्याचे विषय असतील, महिलांच्या विषयी मी काही वक्तव्य केले किंवा भाषण केले त्यावेळेस महिला सभागृहातल्या सदस्यांनी माझं कौतुक केलेलं आहे आणि
मला आता थोडीशी त्याची माहिती आलेली आहे की आपण कशा पद्धतीनं प्रश्न मांडले पाहिजेत, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे, मांडणी कशी केली पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता मी मूळ मुद्द्याकडे येणार आहे. कोल्हापूरचे खासदार म्हणून तुम्ही कोणत्या प्रश्नांना प्राधान्यक्रम द्यायचा हे निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं. गेल्या 2 वर्षाचा विचार करताना तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल आपण सोडवणुकीच्या दृष्टीनं अधिक जवळ गेलेलो आहे, यशाच्या समीप आलेलो असं वाटतं? कारण प्रश्न कोल्हापूरचे अजूनही खूप आहेत, राज्यस्तरावरचे आणि केंद्र स्तरावरचे. तर तुम्ही कुठल्या प्रश्नांना प्राधान्यक्रम द्यायचं ठरवलं आहे? खासदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत असतो. त्यामध्ये प्राधान्यानं मी निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं लोकांना दिलेली होती ती पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. उदाहरणार्थ कोल्हापूर कोकण रेल्वे गेले 2 दशकं कोल्हापूरच्या लोकांची मागणी होती. तो प्रायोरिटीवर अजेंड्यावर होता. कोल्हापूरचं विमानतळ, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन ज्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी रेल्वेची स्थापना केलेली होती रेल्वे स्टेशनची, त्याची दुरावस्था झालेली आहे. महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास व्हावा. कोल्हापूरमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक आपल्याकडे शक्तिस्थळे आहेत, अनेक गड किल्ले आहेत, त्यांचं संवर्धनकरण किंवा सुशोभीकरण व्हावं. कोल्हापूरचे येणारे रस्ते किंवा कोल्हापूरातून बाहेर जाणारे रस्ते चांगले व्हावेत. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी. अशा अनेक विषय घेऊन मी काम करत होतो. आता त्यात सगळ्यात मोठं यश मला जर कुठलं आलं असेल तर कोल्हापूर कोकण रेल्वे म्हणजे कोल्हापूर वैभववाडीला जोडण्याचा जो निर्णय होता तो गेले 2 वर्ष मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि या कामी आदरणीय शरद पवार साहेबांनी खूप मदत केली. स्वतः त्यांनी सुरेश प्रभू जे आपले रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी अनेक वेळा बोलून चर्चा करून त्या संदर्भात मग कोल्हापूरमध्ये सुद्धा बैठक झाली, त्याचा सर्वे झाला, DPR झाला आणि परवाच झालेल्या मार्चच्या अधिवेशनामध्ये कोकण रेल्वे जाहीर झालेले आहे. पण आता त्याचं प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल? 3,500 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि त्यापैकी 1750 कोटी रुपये या बजेटमध्ये त्याच्यासाठी अलॉट केलेले आहेत. आता जमिनीचं भूसंपादन त्याचं काम सुरुवात झालेले आहे. भूसंपादन झाल्या त्याचं टेंडर प्रक्रिया होईल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प 46 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे, त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू आहे. बरं, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा तितकाच गाजतोय, खूप प्रलंबित आहे. एकीकडे पंतप्रधानांनी नमामि गंगेसारखा प्रोजेक्ट जाहीर केला आहे, त्यातून गंगा नदीचं शुद्धीकरण सुरू झालेलं आहे. अतिशय चांगला आणि भव्य मोठा प्रकल्प आहे. अशा पद्धतीनं कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्रीय स्तरावरती काही प्रयत्न झालेत का? मी निश्चितच या कामी उमा भारती या गंगा प्रकल्पाच्या एक नवीनच त्यांनी मंत्रालय स्थापन केलेलं आहे, त्याच्या त्या मंत्री आहेत. मी त्यांना या कामी 2-3 वेळा भेटलेलो आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून एक प्रेझेंटेशन सुद्धा आपण त्यांना दिलेलं आहे. पंचगंगा नदीचं महत्त्व काय, पंचगंगा नदीचं पूर्व इतिहास काय आणि त्याची आज अवस्था काय, या सगळ्या बाबी आपण त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. आज केंद्र सरकारची प्रायोरिटी गंगा प्रकल्पाकडे आहे. खूप मोठं बजेट आणि खूप मोठं काम आज त्या ठिकाणी चालू आहे. फक्त गंगाच नाही तर गंगा नुसती स्वच्छ करून फक्त गंगा स्वच्छ करून चालणार नाही, तर गंगेला जोडणाऱ्या ज्या इतर नद्या आहेत त्या नद्यांचं सुद्धा शुद्धीकरण झालं तरच गंगा शुद्ध होऊ शकेल. या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि मग वेळोवेळी मी प्रत्येक वेळी गेलो की भेटत असतो. एक 100 कोटी 105 कोटीचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून तयार करून आपण उमा भारतींना दिलेला आहे. नजीकच्या काळामध्ये त्याच्यावरही काही विचार केला जाईल आणि त्या कामी सुद्धा आपल्याला यश येईल असं मला वाटतं. मगाशी बोलताना तुम्ही कोल्हापूरच्या विमानतळाचा उल्लेख केला होता. खरं तर याबद्दल खूप संभ्रमावस्था आहे. म्हणजे आजवरती कोल्हापूरच्या विमानतळासंदर्भातल्या इतक्या उलटसुलट बातम्या आलेल्या आहेत की खरोखर कोल्हापूरची विमानसेवा नक्की कधी सुरू होणार याविषयी कोणीच काही सांगत नाही आहे. आज नेमका हा प्रश्न कुठल्या स्टेजवरती आहे आणि कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची खरोखर चिन्ह आहेत का नुसतीच आपली तोंडाला पानं पुसली जात आहेत? निश्चितच कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणार आहे आणि कधी मी ती केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला हाताळावा लागतो. कारण आज जो रनवे आहे ज्याच्यावरती धावपट्टी ज्याला आपण म्हणतो तो अपूर्ण आहे. तो 1070 मीटरचा रनवे आज आपल्याकडं 1370 मीटर आपल्याकडं उपलब्ध आहे. जर विमान ATR विमान जर तिथं लँड करायचं असेल तर 2300 मीटर धावपट्टी असणं आवश्यक आहे. जवळपास 1 किलोमीटर अजून पाहिजे. 1 किलोमीटरची धावपट्टी अजून आपल्याला वाढवून पाहिजे. आता त्यामध्ये नेमकी अडचण अशी आली की वन विभागाची जमीन जो रनवे वाढवायचा आहे ती जमीन वन विभागाची. बरोबर. आता वन विभागाकडं हा प्रस्ताव पूर्वी महाराष्ट्र शासनानं दिलेला होता. त्याच्यानंतर
कोल्हापूरचं विमानतळ हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे तो जो प्रपोजल होता ते पाठीमागे राहिलं. एअरपोर्ट अथॉरिटीचं म्हणणं असं होतं की ही जमीन आम्ही फॉरेस्टकडं क्लिअर करण्यासाठी मागणी करणार नाही, महाराष्ट्र शासनानं आम्हाला ती क्लिअर करून आम्हाला द्यावी. आता यामध्ये गेले वर्षभर हे सगळं सुरू होतं. नंतर एक मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आणि पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या समवेत एक बैठक मुंबईमध्ये झाली 6 महिन्यापूर्वी, आणि त्यामध्ये असं निश्चित झालं की एअरपोर्ट अथॉरिटीनंच ती परवानगी घ्यावी आणि त्या कामी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मदत करेल. त्या पद्धतीनं एअरपोर्ट अथॉरिटीनं प्रस्ताव फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे दिला. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटनं त्याचे जे मोबदला आहे तो 1,70,00,000 रुपये त्याची मागणी केलेली आहे ती जमीन देण्याच्या बदल्यामध्ये. आता ही रक्कम जी आहे ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांना देऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे तसलं कुठलंही प्रोव्हिजनच नाही. त्यामुळे त्यांनी परत, आता मी गेल्या 2 महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करतो की एअरपोर्ट अथॉरिटीनं पुन्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळवलेलं आहे की आम्ही ही रक्कम भरू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट द्यावी. त्याच्यावर आता महाराष्ट्र शासन विचार करत आहे आणि मला वाटते लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल. तो तोडगा निघाल्यानंतर ज्यावेळी फॉरेस्ट जमीन एअरपोर्ट अथॉरिटीकडे आपण हस्तांतरित करू गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, त्याच्यानंतर प्रत्यक्षात त्या धावपट्टीचं काम सुरू होईल. आणि धावपट्टी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही विमानसेवा जे आज ऑपरेटर्स आहेत, शेड्यूल ऑपरेटर्स आहेत, ते कोल्हापूरला यायला तयार नाही आहेत, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर ते त्यांची येण्याची तयारी नाही आहे. पण मोठ्या विमानतळांसाठी किंवा मोठ्या विमानांसाठी धावपट्टी वाढवणं गरजेचं आहे, मान्य आहे. पण पूर्वी जशी छोटी विमानं यायची तशा पद्धतीनं छोट्या विमानांची छोट्या विमानांसाठी सुद्धा ही धावपट्टी अपूर्ण आहे. ज्यावेळी किंगफिशर सुरू होतं, कदाचित आपल्याला किंवा कोल्हापूरकरांना माहिती नसेल, धावपट्टी अपूर्ण असल्यामुळे त्यांना 20 सीट्स रिकाम्या ठेवाव्या लागत होत्या. आणि आता अशा पद्धतीच्या सीट्स रिकाम्या ठेवून कुठलाही ऑपरेटर काम करू शकत नाही, कारण कॉम्पिटिशन आहे आणि ते अफोर्डेबल नाही आहे. त्यामुळे धावपट्टी झाल्यानंतर मग आपण काही ऑपरेटर्सना अप्रोच करून मग त्यांना कोल्हापूरची सेवा सुरू करण्यासंदर्भात आपण विनंती करू शकतो. पण त्याच्यावर नाईट लँडिंग, आणखी विमानतळाची नवी इमारत, धावपट्टी झाल्यानंतर किंवा धावपट्टीचा हा प्रश्न सुटल्यानंतर नाईट लँडिंग असेल, तिथं इमारत सुसज्ज इमारत असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, संपूर्ण एअरपोर्टला कंपाऊंड करणं आवश्यक असतं. त्याशिवाय धावपट्टी आणि सुरक्षित होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी सुद्धा 20 कोटी रुपये त्यांच्याकडे तरतूद आहे. संपूर्ण मिळून जर कोल्हापूरचा आज एअरपोर्टचा जर नकाशा आपण बघितला तर 250 कोटी रुपयाचा प्लॅन तयार आहे. टप्प्याटप्प्यानं आपल्याला ते एअरपोर्ट अथॉरिटी खर्च करेल. त्यामध्ये पहिलं कंपाऊंड त्यांना करावं लागेल. धावपट्टीसाठी साधारण 50 कोटी रुपये त्यांना खर्च करायचे आहेत. इमारतीसाठी आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांना परत 100 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. तर हे सगळं टप्प्याटप्प्यानं होऊ शकेल आणि लवकरच याच्यावर तोडगा निघेल असं मला वाटतं. खरं तर कोल्हापूरच्या विकासासंदर्भामध्ये अनेक प्रश्न असताना आज खासदार म्हणून दिल्ली स्तरावरती काय नेमकी कामगिरी चालली आहे, काय प्रयत्न होत आहेत, याच्याबद्दल मला अजूनही काही माहिती घ्यायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. O2 लाईफ आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत स्काय रेस्टो बार्बेक्यू, राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर.
O2 लाईफ आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय खासदार धनंजय महाडिक यांच्याशी. 2 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामगिरी आणि टॉप 3 मध्ये सहभाग ही कोल्हापूरच्या दृष्टीने नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. कोल्हापूरचे जे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भात त्यांनी काय कामं केलेली आहेत, काय प्रयत्न सुरू आहेत याच्याबद्दल आपण बोलतोय. आता आपण बोललो, तुम्ही विमानतळाबद्दल सांगितलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न मगाशी बोलताना तुमच्या तोंडून आला होता, तो म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आराखडा. नेहमी बोलताना सांगितलं जातं की नांदेडला गुरुतागद्दी सोहळ्यासाठी केंद्र सरकारनं 2000 कोटी रुपये 4-5 वर्षापूर्वी दिले होते. कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिर, अंबाबाईचं मंदिर असून सुद्धा कोल्हापूरला मात्र तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही, कारण आपल्याकडं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, असं सहज वाक्य सगळेजण बोलतात. तुम्ही या संदर्भात काय काय प्रयत्न केले आहेत? नांदेड किंवा इतर शहरांना ज्यावेळी हा जो निधी दिला गेला त्यावेळी एक योजना JNNURM जवाहरलाल नेहरू म्हणून एक योजना होती. पण ती योजना लोकसंख्येच्या आधारित होती. ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखाच्या वरती आहे तीच शहरं फक्त या प्रक्रियेमध्ये किंवा क्रायटेरियामध्ये सहभाग घेऊ शकत होते. आणि त्यावेळी आपले मुख्यमंत्री महोदय अशोकरावजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तो प्रयत्न करून नांदेड शहरासाठी तो निधी आणलेला होता. नेमकं कोल्हापूर शहराचं अडचण अशी झाली की आपली लोकसंख्या ही साधारण 5.5 ते 6 लाख आहे आणि म्हणून आपण त्या योजनेत बसत नव्हतो. हा झाला पूर्व इतिहास. आता ती योजना बंद झालेली आहे, JNNURMची. ती योजना बंद झालेली आहे. आता नवीन प्रकल्प आपण कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा साधारण तोही 108 कोटी रुपयाचा महापालिकेच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडे आणि राज्य शासनानं केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. या विभागाचे मंत्री महेश शर्माजी यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि तो प्रस्ताव मी स्वतः त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन त्याचं दिलेलं आहे. कोल्हापूर शहराची कोणती स्थळं किंवा ठिकाणं आपल्याला या माध्यमातून डेव्हलप करायची आहेत याचं संपूर्णपणानं प्रेझेंटेशन आपण त्यांना दिलेलं आहे. आता महाराष्ट्र शासन या कामी प्रयत्न करते. महाराष्ट्र शासनानं काही त्यांनी त्रुटी किंवा काही अडचणी सुचवल्या असतील तर त्याच्या आपल्याला दुरुस्त्या करून आपण त्यांच्याकडे पाठवावे लागतील आणि मग निश्चितपणानं आपण तीर्थक्षेत्राचा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यात सुद्धा केंद्राची मदत आपल्याला होऊ शकेल. मगाशी तुम्ही बोलताना म्हणाल होतात की एखाद्या प्रश्नाबद्दल 10 खासदार एकत्र येऊन त्यांनी जर तो मुद्दा उपस्थित केला तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने दखल घेतली जाते. महाराष्ट्रातल्या किंवा कोल्हापूरच्या कुठल्याही प्रश्नाबद्दल महाराष्ट्रातील 48 खासदार एकत्र आलेले आहेत आणि ते या संदर्भामध्ये आवाज उठवत आहेत, असं चित्र का नाही दिसत? नाही, असे विषय कधी आलेले नाहीत आजपर्यंत समोर. फक्त आज सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे दुष्काळाचा. तुम्ही पाहिलं असेल की यापूर्वी अचानकपणे काही घडलेल्या ज्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ हैदराबादचं रोहित वेमुला प्रकरण असेल किंवा दिल्लीमध्ये घडलेला निर्भय हत्याकांड असेल, असे जे विषय आहेत ते तातडीनं घ्यायचे असतात सभागृहामध्ये किंवा त्या दरम्यान घडले असतील तर त्यासाठी त्या 193 या कायद्याचा अंमल करून त्याच्यावरती चर्चा घडवून आणली जाते. महाराष्ट्रामध्ये फक्त आता सद्यस्थितीत बघितलं तर दुष्काळामध्ये निश्चितच महाराष्ट्रातले सगळेच खासदार, आणि दुष्काळ फक्त महाराष्ट्रामध्येच नाही आहे, दुष्काळ देशामधल्या जवळजवळ 13-14 राज्यांमध्ये दुष्काळ आहे. तुम्ही परवाच वाचला असेल की सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनानं म्हणणं दिलेलं आहे की भारतामध्ये 33% लोक हे दुष्काळानं प्रभावित आहे. म्हणजेच संपूर्ण देशभरामध्ये हा दुष्काळ आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळासंदर्भात निश्चितच सगळेच खासदार एकवटलेले आहेत आणि परवाच त्याच्या विषयावर चर्चा झाली आणि त्यामध्ये सगळ्या खासदारांनी सगळ्या पक्षांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. याच्या व्यतिरिक्त असा राज्याचा प्रश्न म्हणून असा कोणताही प्रश्न अजून समोर आलेला नाही. प्रत्येकाचे वैयक्तिक आपल्या मतदारसंघातले, आपल्या जिल्ह्याचे किंवा एखादा पक्षाचा इंटरेस्ट असेल. पण या 48 खासदारांची एकत्रित कधीच बैठक होत नाही? अशी बैठक आजपर्यंत कधी झालेली नाही. मी प्रयत्न करतोय पण त्यामध्ये मला ते सुचवायचं होतं की तुम्ही का नाही पुढाकार घेतला? आम्ही निश्चितच मी त्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, पण सगळेच खासदार त्यासाठी उपस्थित राहतात असं नाही. मी अगदी पहिल्यापासून प्रयत्न केला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. 10 ते 15 खासदार आम्ही एकत्रित असतो कधीही, कारण बरेच खासदार हे सिनियर आहेत आणि त्यांना कदाचित हे योग्य वाटते नाही वाटते मला माहिती नाही,
पण एखाद्या खासदाराचा प्रश्न असेल तर 10 खासदार मिळून जर मंत्र्यांच्याकडे गेले तर निश्चित त्याचा प्रभाव पडतो, याची जाणीव आम्हाला झालेली आहे. त्यामुळं कुठल्याही एखाद्या मुंबईच्या, पुण्याच्या, अन्य कुठल्या राज्यातल्या खासदाराचा प्रश्न असेल तर आपण 10 खासदार मिळून जाऊ. माझा ज्यावेळी प्रश्न मांडायचा असेल, उदाहरणार्थ आम्ही गडकरी साहेबांच्याकडं गेलो तर माझ्याबरोबर 7-8 खासदार आले, त्यांचेही काही प्रश्न होते. आणि ज्यावेळी 8 ते 10 खासदार संख्याबळानं किंवा 5 खासदार आम्ही मिळून जातो त्यावेळी निश्चितच मंत्री महोदय त्याची दखल घेतात, त्याचा वजन असतं. एक खासदार गेले तरी वजन आहे, पण सगळे मिळून गेलो तर त्याला आणखीन थोडंसं वेटेज येतं. हा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि आम्ही तो त्या ठिकाणी प्रयोगात आणत असतो. देशाचं सर्वोच्च सभागृह म्हणजे लोकसभा अर्थात संसद. त्यामुळे संसदेमध्ये जे काही कामकाज चालतं त्याचा संपूर्ण देशावरती डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होत असतो. पण गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर संसदेमध्ये प्रचंड गदारोळ, प्रचंड गोंधळ सुरू असतो. खासदार म्हणून यावेळी तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला त्यावेळेला हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर मन उद्विग्न होत नाही की इथे ज्या कामासाठी आपण यायचं ते काम राहिलं बाजूला, आणखीन केवळ राजकीय अभिनिवेश आणि राजकीय ईर्षेपोटी सभागृहाचा अमूल्य वेळ वाया जातो असं तुम्हाला वाटत नाही का? सुरुवातीला मलाही तसं वाटलं, मी अस्वस्थ झालो होतो, कारण प्रत्येक सेशनमध्ये, प्रत्येक अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचा गोंधळ व्हायचा. नंतर माझ्या लक्षात आलं की काही महत्त्वाचे विषय असतात ज्याकडं विरोधी पक्ष म्हणून आम्ही किंवा आमचा पक्ष, आम्ही राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेससोबत आम्ही आहोत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा अन्य मित्रपक्ष ज्यावेळी एखाद्या महत्त्वाच्या विषयाकडं सरकारचं लक्ष वेधू इच्छितात त्यावेळी संख्याबळाच्या आधारावर सरकार पक्ष तो टाळण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी मग आपला आवाज त्यांनी ऐकावा किंवा देशानं ऐकावा यासाठी अशा पद्धतीचा गोंधळ होत असतो. तुम्ही म्हणता ते निश्चित मलाही मान्य आहे, पण त्या गोंधळातून आउटपुट काहीच निघत नाही कधी. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन हा बदलायला लागलेला आहे. कधी कधी सभापतींना ऐकावं लागतं, महत्त्वाचा विषय असेल, त्या पद्धतीची इंटेन्सिटी जर विरोधी पक्षामध्ये असेल तर सभापती त्या पद्धतीचा वेळ देतात आणि मग त्याच्यावर चर्चा घडून येते. अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा, मला आता विचारायचं आहे की लोकसभेमध्ये कामकाज करत असताना तुम्ही जे प्रश्न मांडता तर त्याचा पूर्व अभ्यास काय करता आणि कुठला प्रश्न कधी मांडायचा आहे याच्या संदर्भात काही तुम्ही आराखडा किंवा त्याचं काही टाइम टेबल केलेत का? जेवढे प्रश्न आपल्याला मांडायचे असतात त्याचा आपल्याला अभ्यास असावा लागतो. आता उदाहरणार्थ मी अशा पद्धतीने अभ्यास करतो की मी खूप साऱ्या इंटेलेक्च्युअल लोकांच्या बरोबर भेटी घेत असतो, त्यांच्याकडून काही प्रश्न समजून घ्यायचे. रोज 10 पेपर आपल्या भारतातले आणि 10 इंटरनॅशनल पेपर, उदाहरणार्थ हेराल्ड अमेरिकेतले असतील, युरोपमधले असतील, एशियन कंट्रीजमधले असतील, रोज इंटरनेटवरती एक 10 पेपर मी वाचतो आणि यातून सुद्धा खूप काही माहिती मिळते, शिकण्यासारखं असतं. ज्यावेळी अधिवेशन असतं त्याच्यापूर्वी 1 महिना अगोदर आपल्याला तारांकित आणि अनतारांकित जे तारांकित प्रश्न आहेत ते त्याच्या आधी द्यावे लागतात आपल्याला. अच्छा, तर यासाठी आमचं सातत्यानं वर्षभर काम सुरू असतं. मी प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी साधारण 200 ते 300 प्रश्न तयार करून ठेवत असतो. बापरे. आता हे प्रश्न देत असताना सुद्धा लॉटरी पद्धतीनं आपले प्रश्नांचा समावेश त्यामध्ये होत असतो. मग तारांकित प्रश्न असो, अतारांकित असो, 0 आवर असो, 377 असो, दिलेला प्रत्येक प्रश्न सभागृहात येईलच असं नाही आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळी असे अनेक प्रश्न देत राहावे लागतात. आणि तुम्ही जर माझे प्रश्न बघितले इंटरनेटवरती लोक बघू शकतात, मी सगळ्या क्षेत्रामध्ये, आरोग्य असेल, फायनान्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, इलेक्ट्रिक पॉवर असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये मी प्रश्न मांडलेले, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण त्या पद्धतीचा अभ्यास माझा झालेला असतो आणि मला त्याची माहिती असते. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर मंत्री महोदय काय देतात त्याच्यावरती परत आपण 2 सप्लिमेंट सभागृहामध्ये विचारू शकतो. त्याचं सुद्धा आपण म्हणजे लोकांच्या समोर निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. अधिवेशनाच्या पूर्वी 1 ते 1.5 महिना मी दिल्लीमध्ये जाऊन जे आमचे एक इंटेलेक्च्युअल लोकांची एक टीम आहे त्यांच्याशी बसून मला जे मांडायचं आहे त्याची माहिती देऊन, ते कशा पद्धतीनं काही एक रिटायर्ड IAS आहेत, 1-2 PA मी त्या ठिकाणी नेमणूक केलेले आहेत, पक्षाचे 1 PA आम्हाला मिळतात, या सगळ्यांशी चर्चा करून कुठले प्रश्न टाकायचे, किती प्रश्न टाकायचे, हे सगळं त्या ठिकाणी दिलं जातं 1 महिना अगोदर. म्हणजे संसदेचं अधिवेशन जरी 30-35 दिवस चालू असलं तरी त्याची तयारी वर्षभर करावी लागते. त्याची तयारी वर्षभर आधी करावी लागते, अभ्यास पूर्ण करावा लागते, अनेक वेळा रात्र जागून हे सगळे प्रश्न काढावे लागतात. पण या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक असतं ना? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक असतं. ज्यावेळी सभागृहात आम्ही प्रश्न मांडतो
त्याचं उत्तर आम्हाला लेखी तिथं सभागृहात दिलं जातं आणि लेखी स्वरूपात दिलं जातं. आणि आपण त्या संबंधित असमाधानी असेल तर आपण सभागृहामध्ये त्याविषयी बोलू शकतो. पुन्हा कोल्हापूरकडे येतो. परवा तुम्ही बास्केट ब्रिज ही एक संकल्पना बोलवून दाखवली होती. बास्केट ब्रिज नेमका काय एक संकल्पना येते, कारण नावावरनं तर कळत नाहीये काय आहे नेमकं. आपण आज पाहिलं तर कोल्हापूरचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते ॲप्रोप्रिएट नाही आहे किंवा चांगलं सुंदर देखणं नाही असं माझं मत आहे. कुठल्याही शहराची ओळख ही त्याच्या एंट्रन्सवरून होत असते. ते आपलं नाक आहे असं माझं मत होतं. आणि आज जो आपला एंट्रन्स आहे तो आपण बघितला असेल तर हायवेवरून आपल्याला एका साईडच्या रस्त्यावरून आपल्याला गांधीनगरच्या त्या चौकातून ब्रिजच्या खालून ज्या ब्रिजकडून आपल्याला कोल्हापूरकडे वळत असताना अगदी 90 डिग्री टर्न घ्यावा लागतो, ज्यामध्ये अनेक वेळा मोठे ट्रक्स असतात त्यांना रिव्हर्स घ्यावा लागतो. आणि गांधीनगर असल्यामुळं तिथं खूप मोठी वाहतूक आणि वर्दळ असते, त्यामध्ये अनेक टेम्पो रिक्षा आणि मग कोल्हापूरचे नागरिक, तर बहुतांश वेळा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला दिसतं. हा एंट्रन्स बदलला पाहिजे. यासाठी गेले वर्षभर मी थोडासा विचार करत होतो की आपण या संदर्भात काय करू शकतो. आणि मग आम्ही एका संकल्पनेला दोन तीन त्याच्यासाठी पर्याय शोधल्यानंतर एक खूप सुंदर पर्याय नजरेसमोर आला. एक कन्सल्टंट आहेत मुंबईचे दंडवते म्हणून, त्यांच्याकडे आपण हे काम दिलेलं होतं. आणि त्यांनी सुचवलं की शिर्लीच्या पुढं आल्यानंतर एक नवीन पॅरलल रोड हायवेला लागून आपण फक्त कोल्हापूरसाठी किंवा कोल्हापूर शहरामध्ये एंट्रन्स करण्यासाठी तो करावा. त्याची सुरुवात झाल्यानंतर तो पुढं आल्यानंतर आपल्याला पंचगंगा नदी आहे. आता पंचगंगा नदीच्या आहे या ब्रिजवर आलो तर परत आहे त्याच रस्त्याला आपण जाणार. तर नवीन रस्ता पंचगंगा पुलाला लागून एक नवीन बास्केट ब्रिज ही संकल्पना, ज्या पद्धतीनं मुंबईला आपण वर्ली सीलिंगला बघतो तशा पद्धतीचा हा ब्रिज असेल. त्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये कुठेही कॉलम येणार नाही, नदीच्या दोन्ही बाजूला कॉलम येतील आणि वरती हँगिंग त्याच्या स्ट्रिंग्स असतात. अशा पद्धतीनं ते बास्केट तयार होईल आणि असा हँगिंग तो ब्रिज होऊन तो आहे या नॅशनल हायवेच्या वरून साधारण 18 ते 20 फूट वरून तो असा कोल्हापूरकडे लँड होईल आणि आपल्या कोल्हापूरच्या कमानीजवळ येईल. जेणेकरून कोल्हापूरमध्ये एंट्रन्स करत असताना आज देशभरातून जगभरातून लोक कोल्हापूरला पर्यटनासाठी येतात, महालक्ष्मीसाठी येतात. तर तो एक सुंदर असा रोड कोल्हापूरमध्ये एंट्रन्ससाठी तयार होईल. ही संकल्पना आम्ही रस्ते विकासचे आमचे मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासमोर प्रेझेंटेशन त्याचं परवाच दिलं. त्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. त्या मिटिंगमध्ये केंद्रीय नॅशनल हायवेचे सेक्रेटरी होते, महाराष्ट्राचे सेक्रेटरी देशपांडे म्हणून होते, जे प्रमुख आहेत आपले. या सगळ्यांना त्यांनी ताबडतोब आदेश दिले. याचा सर्वे करून त्याचं कामाला सुरुवात करा असं त्यांनी आदेश दिलेले. तुम्ही कोल्हापूरच्या एका प्रवेशद्वाराविषयी बोललात, तर दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जातो मी. तो जो शिवाजी पुलाला पर्यायी पूल होणार आहे आणि त्याचं काम जे रखडलेलं आहे त्याच्यावरनं सुद्धा अनेक वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्सी आता तयार व्हायला लागलेल्या आहेत किंवा तयार केल्या जात आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे? म्हणजे पुरातत्व खात्यानं त्या ब्रिजला मंजुरी दिलेली आहे की नाही आणि मंजुरी देण्याची शक्यता आहे की नाही? कारण गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं की कायद्यानुसार पुरातत्व खातं त्याला परमिशन द्यायला तयार नाही आहे, त्यामुळे प्रसंगी कायदा बदलावा लागेल अशा पद्धतीची मागणी तुम्ही केली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? शिवाजी पुलाचं जे बांधकाम झालं ते अनधिकृत आहे असं मी म्हटलो नव्हतो. त्याची परमिशन पर्यायी पूल जो आहे तर त्याची मंजुरी घेऊन त्याचं काम सुरू झालं. 75 ते 80% काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्याच्या विरोधात तक्रारी झाल्या, पुरातत्व विभागाकडे काही मंडळींनी तक्रार केल्यानंतर पुरातत्व विभागाचे काही अधिकारी सर्वेक्षणासाठी केंद्रानं पाठवलेले होते. आणि त्यावेळी ब्रह्मपुरी या ठिकाणी एक आर्किओलॉजिकल साईट 1952-56 साली ती सापडलेली होती. त्यामध्ये काही मूर्त्या सापडलेल्या होत्या आणि म्हणून ती सुरक्षित किंवा आर्किओलॉजीची साईट आहे असं त्यावेळेस ते घोषित झालेलं होतं. आणि ज्यावेळी ही मंडळी आली त्यांनी सर्वेक्षण केलं तर आर्किओलॉजी साईटपासून 40 मीटर कोणत्याही नवीन कामाला परमिशन द्यायची नाही हा कायदा आहे. बरोबर. हा कायदा असल्यामुळं आणि जर त्या कायद्याचं उल्लंघन करून जर कोणी अधिकाऱ्यांना परमिशन दिली तर त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे. अशा पद्धतीचे बायलॉज मला आमचे नवनीत सोनी म्हणून पुरातत्व विभागाचे जे केंद्रीय प्रमुख आहेत त्यांनी मला माहिती दिली की 3 वर्षाची शिक्षा होत आहे. जोपर्यंत तक्रार झाली नव्हती तोपर्यंत कुणी त्याच्याबद्दल सहभाग घेतला नव्हता आणि तो पूर्ण जर झाला असता तर त्याच्याबद्दल पुन्हा परमिशन घ्यायची आवश्यकताही पडली नसते. पण तक्रार झाल्यामुळं आणि आर्किओलॉजिकल सर्वे झाल्यामुळं आज त्याला त्यांनी मान्यता थांबवलेली आहे. या कामी 2-3 बैठका झाल्या. नवनीत सोनींनी सांगितले की हे माझ्या अखत्यारातला प्रश्न नाही. त्याच्यानंतर महेश शर्मा या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे जे राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे एक बैठकीचं नियोजन गेल्या 15 दिवसापूर्वी मी केलं. त्या ठिकाणी नवनीत सोनींना आपण बोलून घेतलं होतं
आणि महेश शर्मांनी सांगितलं की हा पब्लिक पर्पजसाठी आहे. आता काम 75% पूर्ण झालेलं आहे, करोडो रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत, तर याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आणि त्या कामी त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये किंवा बोर्डामध्ये आपण जर हा कायदा बदलला तर पब्लिक पर्पजसाठी म्हणून आम्ही त्याला परमिशन देऊ शकू, अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका विशेष बाब म्हणूनही करता येईल, विशेष बाब म्हणून त्यांनी देण्याचं ठरवलं. आणि मग तो कायदा येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये त्याचा बदल करून कोल्हापूरच्या पुलाला परवानगी मिळेल आणि ती परवानगी मी घेऊनच येईन अशी सुद्धा मी ग्वाही देतो आणि त्याच्यानंतर तो पूल पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते. गेल्या 2 वर्षातील कामकाजाबद्दल तुम्ही आता माहिती देते आम्हाला. आता मला पुढचे तुमचे काही प्लॅन्स जे आहेत ते पण जाणून घ्यायचे आहेत की नजीकच्या काळामध्ये तुम्ही काही ठोस असे कुठले प्लॅन घेतले आहेत का? तुम्ही मध्यंतरी एक पिंक कोल्हापूर ही एक संकल्पना मांडली होती, काय आहे संकल्पना ती? 2-3 गोष्टी माझ्या प्रायोरिटीवर आहेत. त्यामध्ये सर्वात प्रायोरिटी असेल ती विमानसेवा. ओके. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे. कोल्हापूर ब्रँडिंग एक त्याला काही एक तुम्ही ड्युरेशन सांगू शकाल का? ड्युरेशन आज सांगता येणं अवघड आहे, कारण आपल्या हातामध्ये काही नाही. सर्वच काही टेक्निकल बाबींच्यावर अवलंबून असतं, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. पण मी लवकरात लवकर होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन. कोल्हापूर ब्रँडिंग एक विषय मी घेतोय पुढील काळासाठी. त्यामध्ये कोल्हापूर शहराकडं आज ज्या इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येत नाहीत. IT पार्क आपल्याकडे अजून झालेले नाहीत. चांगल्या मोठ्या बँका इकडे येत असताना किंवा मोठ्या इंडस्ट्रीज येत असताना थोडेसे एक वेगळं वातावरण कोल्हापूर संदर्भात झालेलं आहे. तर हे बदलण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना आज जे उद्योग आणि व्यावसायिक कोल्हापूरमध्ये आहेत, MIDCचे लोक असतील, वेगवेगळे असोसिएशन आहेत, क्रीडा असोसिएशन आहे, तर यांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेणं मला थोडंसं गरजेचं वाटतं. आणि यासाठी मी कोल्हापूर ब्रँडिंग म्हणून एक विषय घ्यायचा म्हणतोय, ज्यामध्ये पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, IAS सगळे IAS IPS कमिशनर असतील आणि या बैठकीला सर्व आमदार खासदार कुठलाही पक्ष, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आणि हे उद्योजक यांच्या काय समस्या आहेत. आज स्पिनिंग आणि विविंग एवढं मोठं हब कोल्हापूरकडे पाहिलं जातं इचलकरंजी, त्यांच्याही बऱ्याच अडचणी आहेत. तर या सगळ्या अडचणी एकदा समजून घेऊन शासन पातळीवर कोल्हापूर पातळीवर काय सोडवता येतात का, आणि जर नसतील येत तर त्याची एक पुस्तिका बनवून मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आपण ती द्यावी आणि त्यांच्याकडून सुद्धा एक टप्प्याटप्प्यानं ती कामं दुरुस्त करून या आपल्या लोकांना आधार देण्यासाठी किंवा आपल्या लोकांचे व्यवसाय चालण्यासाठी वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचा मी एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर पिंक सिटी म्हणून एक संकल्पना नवीन मी अंमलात आणलेली आहे, ज्यामध्ये माझी पत्नी अरुंधती महाडिक ही काम करते आणि म्हणून ही खूप मोठी संकल्पना समोर आली की आज आपण पाहिलं की महिलांच्या मध्ये ॲनिमियाचा खूप मोठा प्रमाण आपल्याला जाणवतो. 60 ते 70% महिला यांच्यामध्ये ॲनिमिया युक्त त्या महिला असतात आणि त्यामुळे विकनेस येणं, अस्वच्छता असणं, अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतील. स्वतःकडे दुर्लक्ष करणं, आहाराकडे दुर्लक्ष करणं, आणि म्हणून ॲनिमिया मुक्त कोल्हापूर जिल्हा व्हावा यासाठी हा प्रकल्प मी घेतोय. आता यासाठी सरकार किंवा शासन प्रयत्न करतच असतं, पण आणखीन थोडं प्रभावीपणानं आपण त्यामध्ये करावं. शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत, शासनाचे सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, 13-14 वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचा सहभाग घेऊन, लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन, ग्रामस्थांचा सहभाग घेऊन, NGOज असतील, संस्था असतील, रोटरी जायंटसारखे जे क्लब्स असतील, या सगळ्यांचा सहभाग घेऊन, किंवा डॉक्टर असोसिएशन, आज कोल्हापूरचे डॉक्टर हेंद्रे त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे, केमिस्ट असोसिएशन आहे, या सगळ्यांचा सहभाग घेऊन प्रत्येक गावांमध्ये अशा पद्धतीचे कॅम्प घ्यावेत, जिथं मोफत उपचार होतील, मोफत औषधं दिली जातील, तपासण्या होतील, ऑपरेशन जरी असतील तर ते ऑपरेशन सुद्धा वेगवेगळ्या योजनेतून मोफत करता येतात. तर त्या अशा पद्धतीनं काय, कारण हे आरोग्याचा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आज आपण बघत असतो, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपला संसार करत असताना आपले वेगवेगळे बजेट ठरलेले असतात. उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणाची फी, घरचा खर्च, इतर खर्च, बँकेचे हप्ते, गाडीचं पेट्रोल, डिझेल, मोबाईलचं बिल, या सगळ्याचं व्यवस्थापन आपल्याकडे असतं. पण आरोग्य जर कुणाचं बिघडलं तर त्याच्यासाठी वेगळं प्रोव्हिजन घरामध्ये नसतं आणि तिथं सगळं कोलमडतं. तिथं एखादा घरचा करता पुरुष किंवा एखाद्या घरातलं कोणी कुटुंबातली व्यक्ती जर आजारी पडली सगळं कोलमडतं, तर संपूर्ण बजेट आपलं कोलमडत असतं. तर अशा पद्धतीनं या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष होऊ नये आणि मग त्या गावामध्ये, जिल्ह्यामधल्या सगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीचे आरोग्याचे कॅम्प्स व्हावे आणि त्या लोकांना आधार द्यावा, दिलासा द्यावा आणि येणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीच्या आत कोल्हापूर जिल्हा पूर्ण ॲनिमिया मुक्त व्हावा, हा माझा प्रयत्न असणार आहे.
शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे मी. तुम्ही संसदेमध्ये काम करताय, विरोधी पक्षाचे खासदार आहात. विरोधी पक्षाचे खासदार म्हणून नव्हे, पण संसदेमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करणारे, अभ्यासपूर्ण पाहणी करणारे खासदार म्हणून मी तुम्हाला विचारतोय की खरोखर अच्छे दिन आलेले आहेत का? आज तरी तसं म्हणणं योग्य होत नाही. किंवा मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल तुम्ही समाधानी आहात का आणि किती मार्क द्याल 10 पैकी? मोदी सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये अनेक योजना नव्याने जाहीर केलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात अजून सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ होत नाही आहे. आज आपण काही समाजातले प्रमुख घटकच त्याच्याबद्दल चर्चा करायची झाली तर शेतकरी हा आपला देशाचा कणा आहे. शेती अर्थव्यवस्था ही आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे आणि आज ही अर्थव्यवस्था किंवा हा शेतकरी कोलमडलेला आहे. कारण काही असेल, दुष्काळ असेल, दुष्काळ गेले 2-3 वर्ष दुष्काळ आहे, अन्य प्रकारे शासन त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत असलं तरी थेट शेतकऱ्याला आज लाभ होत्याला आपल्याला दिसत नाही. आज सगळ्यात महत्त्वाची गरज काय होती? एवढ्या मोठ्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होणं. ज्या पद्धतीने 98 साली UPA सरकारनं 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी, अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही असं वाटतं तुम्हाला? जरी याचं कारण शरद पवार साहेबांनी सुद्धा कर्जमाफीला एकदा विरोध दर्शवला होता. कर्जमाफी देऊन आपण शेतकऱ्यांना थोडंसं अधिक दुबळ करतोय का, असा एक दुसरा मतप्रवाह आहे. आज दुसरा पर्यायी कोणत्याही डोळ्यासमोर दिसत नाही. त्याचं कारण असं की 2 वर्ष पाऊस झालेला नाही. आता यावर्षी चांगला पाऊस पडेल अशी शक्यता सगळ्यांनी दर्शवलेली आहे. आपणही सकारात्मक दृष्ट्या विचार केला पाहिजे, परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे, चांगला पाऊस होईल याची खात्री आपण बाळगून काम केलं पाहिजे. पाऊस नाही झाला तर त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात, भयानक परिस्थिती. पण पाऊस चांगला जरी झाला तरी आज त्याचं बीज रोपण होईल किंवा आज त्याच्या लागणी होतील आणि त्याचा रिझल्ट साधारण 1 वर्ष 1.5 वर्षानंतर त्या शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल. तर एवढे 2 आणि हा येणारा वर्ष 1.5 वर्ष 3 वर्ष हा शेतकरी टिकू शकेल असं मला वाटत नाही. आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात जर चांगला पाऊस झाला तरी सुद्धा त्याला बियाणं आणणं, त्याच्यासाठी लेबर, त्याच्यासाठी खतं, तणनाशकं, मशागती या सगळ्या बाबी करण्यासाठी सुद्धा आज शेतकऱ्याकडे पैसे नाही आहेत. तर ह्याच्यासाठी शासनानं कर्जमाफीच केली पाहिजे असं माझं मत आहे. त्याशिवाय हा शेतकरी टिकू शकणार नाही. आणि फक्त शेतकरीच नाही, आज तुम्ही बघितलं असेल सुवर्णकार किंवा ज्वेलर असोसिएशनचं 42 दिवस बंद. महत्त्वाचे मुहूर्त सुद्धा त्यांचे चुकले ज्या दिवशी त्यांची खूप मोठी उलाढाल होती. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अचानक हा निर्णय लादण्यापेक्षा थोडा टप्प्याटप्प्यानं हा निर्णय दिला असता तर कदाचित यांच्या व्यवसायाला थोडीशी चालना मिळाली असती. उद्योग व्यवसायामध्ये आपण आज बघितलं, इंडस्ट्रीमध्ये साखर उद्योगाच्या बाबतीत बघितलं तर अतिशय उदासीन धोरण आहे. आज त्यांनी स्टॉक लिमिटचा निर्णय जाहीर केला गेल्या महिन्यामध्ये. त्याचं कारण काय आजही आम्हाला समजलेलं नाही. त्यांनी कारण समोर केलं की पुढच्या वर्षी शुगरचं प्रोडक्शन कमी होईल, पण तो निर्णय पुढच्या वर्षीसाठी घेत असताना यावर्षी त्याचा किती कारखान्यांना तोटा होणार आहे, नुकसान होणार आहे याचा विचार त्यांनी केलेला नाही. फक्त 5,000 टन साठा करण्याची मुभा त्यांनी दिली. त्याच्यावर झाले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यामुळं साखर कारखान्यामधून उठाव होत नाही आहे आणि साखर कारखान्यांनी साखर विकल्याशिवाय FRP देऊ शकत नाहीत. मुळात झालेलं असं आहे की गेले 2 वर्ष दुष्काळ असल्यामुळं FRP देण्यासाठी अकार्यक्षम असणारे कारखान्यांनी कर्ज काढून FRP दिलेले आहे. कारण FRP देणं बंधनकारक आहे. त्याचे हप्ते आज यावर्षी जात आहेत. टनाला 200 रुपये बँक कपात करून घेत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी सुद्धा FRP देणं सगळ्या देशातील कारखान्यांना अतिशय अवघड झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. पण तुमच्या मते साखर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे? साखर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे, त्याचा निर्णयही शासनाने घेतलाय, त्याला अनुदानही दिलेलं आहे. पण आज ते अनुदान अपुरं आहे. आज त्यांचं अनुदान पकडून जरी आपण साखर एक्सपोर्ट केली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला दर चढा आहे. त्या आंतरराष्ट्रीय मार्केटला जर आपल्याला मॅच करायचं असेल तर थोडं आणखीन अनुदान केंद्र शासनानं द्यायला पाहिजे. पण आज तर त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे. साखर एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे, 40 लाख टन साखर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे, ही एक भूमिका त्यामध्ये आहे. आज जो साखर साठ्यावरचा त्यांचा नियंत्रणाचा जो विषय आहे तो एक शिथिल त्यांनी केला गेला पाहिजे. त्याचबरोबर कन्झ्युमर म्हणजे आपल्याला भारतामध्ये साखर किती लागते तर साधारण 240 लाख टन साखर आपल्याला लागते. त्यापैकी फक्त 25% साखर ही कन्झ्युम करण्यासाठी किंवा आपल्याला खाण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये भारतीय लोकांना लागते ती 25% आहे. उर्वरित 75% साखर ही कोल्ड्रिंक, बिस्किट आणि चॉकलेट या पदार्थांसाठी जात असते. आम्ही त्या ठिकाणी म्हणणं मांडलं की या कंपन्या मोठ्या आहेत, त्यांचे प्रोडक्ट जरी थोडेसे महाग झाले तरी ते जीवनावश्यक वस्तू नाही आहेत. त्यामुळे त्या साखरेचा दर किंवा
इंडस्ट्रीला जाणाऱ्या साखरेचा दर जो आहे तो आपण 60 रुपये करा आणि हा डोमेस्टिकचा साखरेचा दर तो 30 रुपये 32 रुपये करा. 35 रुपये साखर ॲव्हरेज पडल्याशिवाय FRP देणं कुठल्याही कारखान्यांना शक्य नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली आणि मला वाटते सरकार त्याबाबत विचार करेल. पण मोदी सरकारच्या कामाचं मूल्यमापन तुम्ही कसं करताय? 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 4 मार्क द्यावे लागतील, कारण अजून तरी कुठलाही घटक समाजातला समाधानी आहे, सुखी आहे असं दिसत नाही. खरं तर असं म्हटलं जातं की कोल्हापूरला दुर्दैवानं राजकीय गॉडफादर कोणी मिळाला नाही आजपर्यंत. म्हणजे शेजारचा सांगली जिल्हा असेल, लातूर असेल, नांदेड असेल, अनेक जिल्ह्यांना त्या त्या काळामध्ये भक्कम असं राजकीय नेतृत्व मिळालं. मला वाटतं भविष्यकाळामध्ये तरी कोल्हापुरामध्ये असं कोणी म्हणू नये. खासदार धनंजय महाडिक, तुम्ही जर कोल्हापूरचे राजकीय गॉडफादर होण्यासाठी जर इच्छुक असाल तर कोल्हापूरच्या जनतेने तुम्हाला एक मोठी संधी दिलेली आहे. तुम्ही त्या संधीचं चीज करण्याचा प्रयत्न करताय. पण कोल्हापूरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न केवळ मांडून न थांबता ते सोडवण्याच्या दृष्टीनं अधिक वेगानं आपण काम कराल याची आम्हाला खात्री आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळे आपल्याला शुभेच्छा देतो आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन या संदर्भात सविस्तरपणे बोललात याबद्दल आपले आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.